दादा, यश, तुला काय वाटलं दादा आला? हा, अरे काय काय सतत फोनवरती असतेस? मगाशी पण फोनवरच होतीस. इडियट आहेस का तू जरा? पप्पांचा फोन येत होता, मी 2दा कट केला. मग त्यांचा मेसेज आला, मी येतोय. आणि आता फोन लागत नाही म्हणून मी मेसेज करत होते ना. मेसेज आलाय ना, मग चिल मार ना. तुला पप्पांबद्दल काहीच प्रेम वाटत नाही का रे? तुझ्यासाठी सगळं काही म्हणजे तुझा दादाच आहे ना. तो साधं तुला विचारत सुद्धा नाही. आणि तूच आपलं दादा 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 करत त्याच्या मागे चमचेगिरी करत फिरत असतोस. आणि काय तर म्हणे वहिनी चांगली आहे. हा, मग मला जे वाटलं ते मी बोललो. अच्छा, म्हणजे पप्पांबद्दल काहीच वाटत नाही तुला? नाही, त्यांच्याबद्दल फार काही बोलतच नाहीस ना तू. एक मिनिट, मला काय वाटतं हे तू का जज करते? पप्पा इतक्या दिवसांनी आपल्या घरी येणारे, आपल्या सगळ्यांना भेटणारे, त्याचं तुला काहीच वाटत नाहीये का? तुला कशाची कधी काही एक्साइटमेंटच नसते. आता काय पेपर मध्ये फुल पेज जाहिरात देऊ का? चौका चौकात बोंबलत फिरू? बघा 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 माझी एक्साइटमेंट बघा. तू जा रे, त्या हिटलर दादाच्या पावलावर पाऊल ठेवून वाग. ते तर मी करणारच आहे. त्याच्याच पावलावर पाऊल ठेवून वागणार आहे. काय मग मनवा, देवाने काय ऍडवाइस दिला लग्नाबद्दल? त्यालाही तसंच वाटतंय ना, राजवीर सर परफेक्ट आहे लग्नासाठी? की प्लीज. अगं मग तू काय ठरवलंयस? म्हणजे तू नकार दिलास त्यांना ऑलरेडी? नाही, मग होकार दिला? काय झालं तुला? किती त्रास देतेस? मला जरा विचार करू. अजून किती दिवस विचार करणार आहेस? काकू, तुम्ही? माई, सखी, या राजवीर मोहितेंच्या आजी आणि या काकू, आणि ही माझी मैत्रीण सखी. उत्तर दे ना माझ्या प्रश्नाचं. खूप काम असतात का तुला? का वेळच मिळाला नाही विचार करायला? नाही, ऍक्च्युली मी अगं, या गोष्टी घरातली मोठी माणसं बोलतील ना, ती कशी सांगेल? अहो, पण आपण वाट बघतो त्यांच्या उत्तराची. एवढी साधी गोष्ट कळायला नको का तिच्या घरातल्या लोकांना? रंजू, गुरुजींना पूजेची तयारी करायला सांग. जा बरं. आम्ही पण निघतो, क्लासची वेळ झाली आहे. तू थांब थोडा वेळ, मला बोलायचंय तुझ्याशी. आज मी घेते क्लास, येते. हे बघ, मला माहितीये राजवीरला तुझ्याशी लग्न करायची इच्छा आहे, पण तुलाही त्याच्याशी लग्न करायची इच्छा असेलच असं नाही. कारण तसं तुम्ही एकमेकांना किती ओळखता? फारसं नाही. खूप एकाकी आयुष्य जगलाय ग राजवीर. फारसं असं लोकात कधी तू मिसळत नाही. कुणाशी अशी सहज मैत्री त्याची होतच नाही. पण खरं सांगू का, मनाने खूप चांगला आहे ग तू. त्याची आजी म्हणून सांगत नाहीये, पण त्याला ओळखते म्हणून सांगते. माई, मी तुमचं म्हणणं समजू शकते आणि मी नीट विचार करूनच निर्णय घेईन. फोन का नाही रिसीव्ह करत आहे? नक्कीच तुझा निर्णय तूच घे. मी तुला निर्णय घेण्यासाठी किंवा होकार देण्यासाठी आग्रह करते असं नाही. पण ना, राजवीर बद्दल तुला काही गोष्टी कळायला हव्या. खूप अवघड परिस्थितीतून त्याने सगळं हे उभं केलंय ग. त्याला हवं तसं, त्याच्या मनासारखं हे सगळं तो घडवत गेला. पराभव, नकार फार जिवारी लागतो त्याच्या. वरून कितीही कणखर असला ना, तरी आतून हळवा येतो. लग्न झाल्यावर खूप सुखात ठेवेल तुला तो, मला खात्री आहे. मी कळवीन तुम्हाला लवकरच. पण एक गोष्ट लक्षात ठेव, राजवीर बद्दल विचार करताना मनात काही शंका आली ना, तरी मला विचार. तो स्वतःहून काही सांगणार नाही. माई, गुरुजींनी बोलवलंय, पूजेची तयारी झाली. आले? हा, या लवकर या. मी वाट बघते तुझ्या निर्णयाची.
आपली मनुकेने सगळ्या बाजूने विचार केल्याशिवाय निर्णय नाही घ्यायचे. पण तो निर्णय चूक की बरोबर हे कोण ठरवणार? आरती, मला असं वाटलं की मनूच्या निर्णयाबरोबर हा विषय संपला होता. हो, संपलाच. पण तुम्हाला तिचा निर्णय योग्य वाटतोय? आरती, तुला माहितीये मी प्रत्येकाच्या निर्णयाचा रिस्पेक्ट करतो. बरोबर. पण मी काय विचारतेय, तुम्हाला आपल्या मनूचा निर्णय योग्य वाटतोय? हे सगळं चाललं होतं ना, त्यावेळेला मी बाहेरून स्पेसिफिकली राजवीर विषयी माहिती काढली. काय माहिती मिळाली? त्यांच्याबद्दल बाहेर लोक वेगवेगळ्या पद्धतीने बोलतात. म्हणजे सक्सेसफुल बिझनेसमन असल्यामुळे काही लोक त्यांना आयडल मानतात आणि तितकाच काही लोक विरोध करतात. पण सक्सेसफुल माणसांबद्दल हे असंच असतं नाही का? तुम्हाला काय वाटतं? आपल्याला हे जज करता यायला हवं की तथ्य कशात आहे, एक्स्ट्रीम विरोधात की कौतुकात. मला असं वाटतं की आपण आपल्या अनुभवावरून जज करायला हवं. आणि त्यांच्या माणुसकीचा अनुभव आपल्याला आलेलाच आहे. आता हेच बघा ना, मनूच्या शाळेच्या पिकनिकच्या वेळेस त्यांनी जे काही केलं ती माणुसकीच नाही का? मनू, काय ग, तू आज लवकर कशी काय? राजवीर मोहितेंच्या आजी भेटलेल्या मंदिरात. मग तू तुझं डिसिजन दिलंस? माई, हे बघा कोण आलंय. अरे मोहन, माई माई माई, किती दिवसांनी पाहतोय तुला. आता मी तुझ्या पायाशीच बसून राहणार. हो, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. माई, अरे पुरे पुरे, काय करतोय? बैस, उठ. आज कसं काय आला? बातमी कळली, विश्वासच बसेना. माझ्या सख्या पुतण्याने माझ्या बायको पोरांपासून तोडून मला घराबाहेर काढलं, तरी बातमी कळली. तर राजवीर मोहिते पाटलाचा काका मी. स्वस्त बसेन का? तडक आलो. काही चहा पाणी झालं का तुझं? माई, ते राहू दे. मला सांग, मी ऐकलं ते खरंय का? म्हणजे राजवीर मोहिते पाटील लग्न करतायत? हो. मुलगी कोण? पण घराणं कुठलं? रंजूने सांगितलं नाही का तुला? सांगितलं ना, पण माझा विश्वासच बसेना. मला एक कळत नाहीये माई, तू या लग्नाला म्हणजे या मुलीला होकार कसा दिलास? आता मोहिते पाटलांचं वजन काय बाहेरच्या जगात? हं? या घरात सून कशी यायला हवी? तोला मोलाची. घराणं कुठलं ते पाहायला हवं, घरंदाज हवी, आपल्या ओळखी पाळखीतली हवी. नाहीतर काय होतं हे पाहिलंय आपण. मोहन, हे बघ माई, राजवीरच्या आई वडिलांचा धडा पुन्हा गिरवला जाऊ नये एवढीच या लाचाराची अपेक्षा आहे. हे बघ, राजवीर समोर हे असं काही बोलू नकोस. बर, नाही बोला. पण म्हणून भूतकाळ पुसला जाणार आहे का माई? आता आजपर्यंत राजवीर समोर आपण कसलाही उल्लेख देखील केलेला नाहीये. पण म्हणून राजवीरच्या मनातून त्याच्या आईचा विषय मिटलाय का? नाही ना? मग अरे मग तुझं म्हणणं काय आहे? स्पष्टच सांगतो, हे लग्न न झालेलं उत्तम. म्हणजे मी माझ्या पुतण्याचं आयुष्य असं विस्कटताना नाही पाहू शकत. तू म्हणतोस तसं काही होईल असं मला नाही वाटत. चांगली मुलगी आहे ती. असेल माई, मुलगी चांगली असेल, पण मुलगा? माझ्या पुतण्याला ओळखतो ना मी चांगला. आता त्याचा असा स्वभाव आपल्या सर्वांसाठी नवीन आहे का? नाही ना. तरी देखील आपण एका गरीब बिचाऱ्या पोरीला या सगळ्यात ओढायचं? सांग. नाही म्हणजे मला पटत नाही. माई, हे बघ, तुला जर इतकं वाटतंय ना, तर हे सगळं राजवीरला जाऊन सांग. मी हो सांगेन ना, सांगणार मी.
रंजू, आज मी राजवीरशी बोलणार. हं? हा बघाच सगळे. मनू, बोल ना ग बाळा. मी काही बोलूच शकले नाही. त्या राजवीर सरांबद्दल सांगत होत्या आणि मी ऐकत होते. त्या त्यांची बाजू मांडत होत्या आणि मला खरंच कळलं नाही मी काय बोलू. त्या इतक्या उत्साहात बोलत होत्या ना, जणू काय मी होकारच देणार आहे. मग तू नकार देऊन आलीस? नाही ग, त्यांच्या समोर मला बोलताच नाही आलं. बरं झालं. बरं झालं म्हणजे? म्हणजे नाही, काही नाही. तू जा, फ्रेश हो. मी चहा आणते तुझ्यासाठी. अहो, तुम्हाला कळतंय का काही? नाही म्हणजे कुठल्याही कारणाने का होईना, मला असं वाटतंय की मनू तिचा निर्णय बदलून होकारही देऊ शकते. बघूया काय होतं ते. म्हणजे काय घाबरगुंडी उडाली ना, का विचारू नकोस. बघितलंच नाही, हे आलेत तर घर कसं हसतं खेळतं वाटायला लागलंय. पण पॉप्स, लग्नाची तारीख जर 1 महिन्यानंतरची ठरली तर तुम्ही काय 1 महिना थांबणार आहात? हा, मग तुला काय प्रॉब्लेम आहे? नाहीतर काय, याला सवयच आहे मध्ये मध्ये बोलायची. थांबणार. माझ्या मनातलं कार्य पूर्ण होईपर्यंत इथेच थांबणार. मोहिते पाटलांच्या तोलामोलाचं नाहीये स्थळ, पण माझ्या मनातलं कार्य पूर्ण होईपर्यंत मी इथे थांबणार. पण त्या हिटलर दादाने तुम्हाला करून दिलं तर ना तसं. नंदा, असं ताब्यात घेतो ना त्याला, माझ्या शब्दाबाहेर जाऊच देणार नाही मी. मोहिते पाटलांकडचं कार्य आहे आणि मोहिते पाटलांच्या घरातला सर्वात वयाने मोठा कर्ता पुरुष मी आहे. माझं ऐकावंच लागेल त्याला. हे कोणी ठरवलं? अरे राजवीर, ये राजवीर. ऑफिसातून यायला किती वेळ तुला? हा का आला इथे? अरे बातमी कळली लग्नाची म्हणून आलो. माई कोणी बोलवलं याला? घ्या, आता बोलवायला कशाला पाहिजे कोणी? घरचं कार्य आपल्या. हं? त्या मुलाचा काका म्हणून माझी जबाबदारी केवढी मोठी नाही का? घरी एवढी कामं पडली आहे तर मदतीला नको काय यायला? गरज नाही. अरे मीच बोलवलं त्याला. माझ्या एकटीच्याने सगळी कामं होणार आहेत का? ठीक आहे. बस ना, आईस्क्रीम घे ना. बघितलं ना माई, तुम्ही वाचवलं. राजवीर साधं बघायलाही तयार नव्हता यांच्याकडे. असं वागतं का कुणी काकाशी? याला काय प्रॉब्लेम आहे पप्पांचा? एक दिवस मी त्याला जाब विचारते. नंदा, तुला बोलायची गरज नाहीये. तू पण मलाच बोल. जगात फक्त एकच नातोय ना तुला. आम्ही सगळे तर कुणीच नाही हो तुझ्यासाठी. नंदा, नाही नाही माई, राजवीरने अपमान करायचा आणि माझ्या मुलांनी पोळणी खायची, हे ठरलेलंच आहे. रंजू, बस आता. तायडे, ऐक ना, मला तुला ना विचारायचंय की आता परत तो विषय काढलास तर बघा. तो 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 म्हणजे कुठला? नितीश, ते म्हणजे असं झालं, ते म्हणतात ना, चोराच्या मनात काय म्हणतात ते. तू जा नाहीत ना. अगं चिडतेस कशाला? मी ते तुझ्याशी बिझनेस डील बद्दल डिस्कस करायला आलो होतो, पण तू काहीतरी वेगळाच अर्थ काढला. हे आठवलं? हा, चोराच्या मनात चांदणे. ही आहे तुझी बिझनेस आयडिया? नाही ग, बिझनेस आयडिया दुसरी आहे. म्हणजे ना, आपण आहे ना टूर्स अरेंज करायच्या
आणि स्पेशालिटी काय तर फक्त ज्येष्ठ नागरिकांसाठी 4 धाम 12 ज्योतिर्लिंग अष्टविनायक. गुड आयडिया. हा हा म्हणजे खरंच चांगली आयडिया. पण यासाठी तुझा प्रॉपर स्टडी असायला हवा. म्हणजे तुला टुरिस्टना ज्या ठिकाणी घेऊन जायचंय ना त्या ठिकाणाचा पूर्ण अभ्यास करायला हवा किंवा एखाद्या टुअर्स कंपनीमध्ये तू काम करायला हवंस. ते तर मी करीनच ग, पण आयडिया कशी आहे? बन्नाट. मग चल आता तू पण बॅग भर आणि चल माझ्याबरोबर एखाद्या टूरला. म्हणजे मी काय ज्येष्ठ नागरिक आहे? हा, ते तुझं तू बघ. माझ्या टूर साठी नाही पण सासरी जाण्यासाठी तरी बॅग भर. नितेश तू. अगं हो, मला माहितीये तुला राजवीर मोहिते पाटील आवडले. तायडे ए आता उगाच भाव नको खाऊसा. चल लगेच होकार देऊन टाक म्हणजे मला पुढची तयारी करायला. मोडली. तो राजवीर त्याच्या नोकरांशी पण चांगलं बोलतो, इतकं वाईट बोलतो तुमच्याशी. त्याचा हा माज ना एक दिवस उतरवायचा आहे. तुम्ही रंजू 7 वर्ष झाली मला हे घर सोडून. तुझ्यापासून आपल्या मुलांपासून मी लांब राहील. तुला काय वाटतं बाहेर चकाट्या पेटत बसलो हो? शिस्त. या डोक्यात ना सतत काहीतरी शिजत राहतं. इथे असंच आम्हाला अपमान सहन करत राहावं लागतंय. उद्या त्या राजवीरचं लग्न झाल्यावर त्याची बायकोही आमचा उठसूट अपमान करेल. श्श्श. असा अभद्र बोलू नकोस. वास्तू तथाच तू म्हणत राहते. किती दिवस मी माझ्या मनातला राग तसा जिवंत ठेवलाय. त्याला थंड नाही होऊ दिला. ते काय उगीच हो, पण कधी सुटका होणार आहे आपली या सगळ्यातून? होणार. धीर धर. या वेळेला अशी जादूची गाडी फिरवतो ना कोणाला काही कळणार नाही. हे सगळं अलगद आपल्या हातात. त्या राजवीरनं तुम्हाला हाताला धरून या घराच्या बाहेर काढलं होतं. एक दिवस मला त्याचा हात धरून त्याला या घराच्या बाहेर काढायचंय. तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होणार. पण काही करू नकोस. या आधीचे आपले सगळे प्लॅन फसले. यावेळेचा प्लॅन फसला ना तर आयुष्यभर त्याने फेकलेल्या तुकड्यांवर जगायला लागेल आपल्याला.